ठिकाणी मान देखील खूप आनंद वाटते आज बेन उभय लेकरा या ठिकाणी आज फुला या ठिकाणी जो फुलहारा जो कार्यक्रम आहे तो देखील बेनारो आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्हाला देखील आपू खानबाळा गल्लीपाळा मंडळी आम्हाला देखील आमंत्रण केलं कारण देतो पुन्हा परमेश्वर प्रभू आजच्या दिवशी देवपामा विशेष की प्रार्थना आहे 2024 नाम आहे पाऊल टाकला आहे पवित्र परमेश्वरा आणि सुंदर समय परमेश्वर प्रभूजी आज या ठिकाणी तो लेकरा खातर पवित्र परमेश्वर तू राखीत होता तो बहुमूल्य वचनाद्वारे प्रत्येकाला ते आशीर्वादित केले आणि पुन्हा परमेश्वराच्या दुपारच्या वेळी त्या 2024 वर्षा पवित्र परमेश्वर प्रभूजी या वचनाद्वारे या बनी लेकराल आम्हा परमेश्वर आता आम्हा देते हैं ती अगोदर आज या ठिकाणी स्त्री कर्तव्य पती खातर काय आहे आणि पती कर्तव्य पत्नी खातर काय आहे हे बेन गोष्टी आज या ठिकाणी तुम्हाला नजरेसमोर आहेत मागून आणि म्हणून आम्हा प्रत्येकाला माहिती आहे संसार जर आख्यो तर संसारना अंदर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवती हा अनेक प्रकारच्या गोष्टीद्वारे त्या ठिकाणी मन अस्वस्थ बनी जाए परंतु आज या ठिकाणी जहाँ माँ परमेश्वराला आगे स्थान देते हैं परमेश्वराला माँ प्रथम स्थान देते हैं आणि त्यावेळेस आज या ठिकाणी संदेश तिहा देखील आज या ठिकाणी या 2024 वर्षानंतर आज तिहा एक विवाहिक जीवन दे परमेश्वर आशीर्वादित के या खातर की परमेश्वर वचन एक आका मानलो हाय स्त्री कर्तव्य पती खातर काय आहे आणि तो या ठिकाणी एक आख्यो की स्त्रियांनो जशा तुम्ही प्रभूच्या अधीन तसे आपापल्या पतीच्या अधीन असा आणि या खातर की ज्या वेळेस कुटुंब जर आख्यो तर कुटुंबामे छोटी छोटी खाराथिका विकावी जाय भानगडवी जाय बरोबर आहे का वाई एखाद्या वेळेस ओलोवी जाय ते बी आखताही ओलोवी आखताय नाही हा आणि या गोष्टींद्वारे जर ख्रिस्त आम्हाय मध्ये ठेवील जर त्या गोष्टीला आम्ही समजिले तो आणि वचन आज या बेनी उभय लेकरा खातरूच आहे की नाही तर आज या ठिकाणी जत्ते परिवार आहे तिया खातर देखील आहे जी आजी लग्न वेणू आहे तिया खातर देखील पवित्र सत्य वचन आहे आणि म्हणून आज या ठिकाणी स्त्री कर्तव्य इंज आहे की ती पति अधीन में रही हर समयी हर घड़ी ती पति अधीन में रही परमेश्वरा नजरे समोर जे की या ठिकाणी परमेश्वर आख्यो की कारण ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसे पती पत्नीचे मस्तक आहे स्त्री कर्तव्य आहे या ठिकाणी दुसरी गोष्टी मामावे ते पती जो कर्तव्य आहे त्यामुळे की आखा मानलो आहे की पतीनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी आपापल्या पत्नीवर प्रीती करा आणि या खातर की ज्या वेळेस प्रियांना माझा पत्नी माझा प्रेम कहते एखाद्या वेळेस जर पुरुष आहे जो पती आहे तो पती जर उन्हाला मैंने तोपा मैंने हेतेनी आवे है त्यावेळेस स्त्री कर्तव्य काय आहे पुरुषाल किंवा त्या पतील काय देवणू आहे एक ग्लास थंड पाणी देऊला आहे आणि तो पाणी देते है त्या वेळेस त्या मनाला समाधानी वाटे त्या आत्म्याला सुख शांती मिळे आणि या प्रकारे आज या ठिकाणी जो पुरुष कर्तव्य आहे तो पत्नी खातर आहे आणि या ठिकाणी पत्नी जो कर्तव्य आहे तो पती खातर आहे आणि म्हणून ज्या वेळेस ही परमेश्वर आका मानलो आहे की सर्व स्त्रियांना सोडून आपल्या पत्नीवर आम्ही काय केलं पाहिजे प्रेम केलं पाहिजे आणि या खातर या ठिकाणी एक आका मानलो आहे की ज्या वेळेस ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले आम्ही याच खातर की तियूल परमेश्वर आता मामा समर्पण केत आहे आज या 2026 वर्षा जो आम्हा शास्त्र वचनामा जो विषय आहे तुम्हा मंडळीना अंदर तो देखील एक समर्पण विषय में आज त्या ठिकाणी घडलो आणि तो जो समर्पण में विषय ज्या वेळेस माझा हा कुटुंबाला आम्हा परमेश्वर आता आम्हा स्वाधीन कहते हैं त्याला आम्हा समर्पण कहते हैं आणि त्यावेळेस देव परमेश्वरा वर्धस्त त्या कुटुंबा बेतो रे
आणि म्हणून दे परमेश्वर तिहाले हर समय हर घड़ी तो परमेश्वर तिहाल चालवे त्याल मार्गदर्शन के हर एक सुखा दुखाम तो परमेश्वर तिहा सहाय्य करता बनी जाय. आणि म्हणून आज या ठिकाणी या बेनी उभयत लेकराहाल दे परमेश्वर जो आहे तो परमेश्वर एकमेका कर्तव्य निभावा खातोर दे परमेश्वर त्याला कृपा करू नके यांनी प्रभू चरणी आम्हा प्रार्थना करणार आहे. आणि या वखत परमेश्वर वचनाद्वारे आज बेनी गोष्टी आहे. आज पती कर्तव्य काय आहे, पत्नी कर्तव्य काय आहे, त्या बेनी मा आहे या ठिकाणी त्या ध्यानाम ठेवणू आहे आणि एकमेकाले प्रेम प्रीती की त्या जीवन जगणू वाटचाल सुरुवात केनू अत्यंत गरजेचे आहे. देवके या छोट्या वचनाद्वारे तुम्हा बाठान दे परमेश्वर आशीर्वादित के इज प्रभू चरणी प्रार्थना आहे. पुन्हा एक बार या ठिकाणी बेनी मा हातवर प्रार्थना केली. प्रार्थना करते. सर्वशक्तिमान आम्हा जीवित दयालु अनुग्रहकार राजा आहे तो मनापासून आभार मानतो स्तुती के पिता परमेश्वरा. आज या ठिकाणी सुंदर सो समय परमेश्वर प्रभुजी आम्हा जीवनाम तुम्ही देतो ताकि परमेश्वर प्रभुजी आज या ठिकाणी मंडळी समोर पवित्र परमेश्वरा ही सुंदर बेनी लेकरे पिता परमेश्वरा आज या ठिकाणी उपस्थित वेले आहे. पिता परमेश्वर त्या मनामनी इच्छा मनामनी त्या जो निर्णय लेतलो आहे आणि पिता परमेश्वर प्रभुजी एकमेकाल ती आहे सावरी लाख तो देवा तू कृपा पूर्वजे. पिता परमेश्वर प्रभुजी पत्नी आहे ती पती कर्तव्य निभावा जोजे पती आहे त्या पत्नी कर्तव्य निभावा जोजे आणि बेनी गोष्टी आज त्या ध्याना मनामत होवीन त्या वैवाहिक जीवन दे परमेश्वरा तू आशीर्वादित केजे. आज या बेनी उभयत लेकरा दे परमेश्वरा आय तो पवित्र आता त्या समर्पण की हेऊ पिता परमेश्वर प्रभुजी केली प्रकारचं पवित्र परमेश्वर ती हवे तो एक हरो बरदस्त पिता परमेश्वर रांधजे आणि त्या जीवन हाय ई जीवन देवा तू आशीर्वादित केजे ई जमातोचनी प्रार्थना हाय. पुन्हा परमेश्वर प्रभू या ठिकाणी या बेनी उभयत लेकरा जीवन आज या ठिकाणी उपस्थित वेले दरेक जीवन आम्ही देवा तो आता पिती मान सन्मान आदर गोरा मी तुलती तुकी प्रार्थना माता आणणारा प्रवेश ख्रिस्तानाचा मगो नाम स्वीकार के पिता आमेन. पुढील राजवाई आजो देतो आहे हरितीने लिहिले काही संजना गावित तुल पसंद आहे पसंद आहे का हा आणखी आख नाही आची की नाही आखनो की भाई माने पसंद ना आहे माने पोटती नाही की आम्ही मोठा उमरे मंडळी उमरे ही वडील लोक पोटला आहे हा पसंद आहे हा. तर काही फुलहारा जो लग्न विधी कार्यक्रम म्हणजे केजी का ओके बरं संजना गावित आले ही आखा मागू संजना गावित तो हुंबूर वर वर राजा संदेश वडवी तो हुंबूर हाय काय तुले मनापासून पसंद आहे का हाय ने या रे काय फुलहार लग्न विधी आम्हा केजी ने हा मरेपर्यंत तुम्हाला एक झुटवीन राह पडणार आहे आणि या लग्न एक आनंद उठावून आहे. तरी टाळी पाडू बेनी वर वधू या ठिकाणी काही होकार दिलेलो आहे आम्ही जो काही ओके. तर या ठिकाणी आम्ही वरवधू बेनी उभेरी जा एक प्रार्थना कहते हैं. पवित्र पिता या बेनी उभान तो थांबली चालवे आशीर्वादित के त्या कृपा बनावी राहते त्या बेनी हाय होकार दिलो है या लग्न विधी केता बेनी ते राजी खुशी की या लग्न बंधनाम ते जोड़ाया मागते हैं पिता आणि आम्हा समाज मिळीन लग्न विधी जो कार्यक्रम है तो प्रभु परमेश्वर आम्हा पारपणा के तजाई रेले हैं आम्हा तो सहाय के या बनी उभयांत हन प्रभु तो आत्माद्वारे चालू जी प्रार्थना की प्रार्थना ईश्वर प्रभुनाथ मागची आमेन. तर या ठिकाणी मंगळसूत्र जो आहे तो या ठिकाणी आपण ज्या समय वर मंगळसूत्र वधू गळाम टाकी त्या समय आपण जोरती टाळे वाजणे आहे माझी हा वर आथाम नहीं उदापनी में जहाँ वर राजा
संजना गड़ाम जाटा की क्या समय तुम्हारे अटक एक मिनट मंगलसूत्र पीले आणि मेरे वेज हाँ वैजागी रेत्रा हाँ वैजागी हाँ वैजागी जाएगा आंटी मेरे हो जाओ मंगलसूत्र देखा है मंगलसूत्र काटना एक ही जानता हूँ हाँ ऐसा ऐसा निशानी म्हणून ही अंगठी हे अंगठी तुला देतो तुला देतो वरुण वरुण बे की जाकनु है वधु भी अचल एकनिष्ठ व अडळ प्रेम भाव याची निशाणी म्हणून ही अंगठी तुला देते. तर या ठिकाणी वरराजा एक पेढो वरराजा आहे वडवी संदेश वधूले पेढो खावी पूर्ण पेढो खाई जावनु है हाँ की मेरे वेजा पूरा पूरा गाड़ी पाड़ू संजना वडवी बनी गेल है हाँ गावित है अने अमी वरराजाल संजना वडवी बेन पेड़े देतो आरू हगा अरे आज तो ओराळ आहे ना हाँ बेन पर ओके हाँ चल हाँ अमी वधु वरा गळाम फुलहार टाकी त्या समय टाळी पाडू टाळी पाडू फूलगुच्छ बेनिया वर आणि वधू हाताम दी देजा आणि फुले बेटा मोठा नाही वाय वाटी एक फोटो अब चल बैठे चल चल बैठ इधर बैठ जा इधर बैठ जा इधर अरे चल आर दिन फोटो काढले हा इकडे बघा गावित संजना वडवी बनी गेली है आणि प्रेमी परिवार आज खरोखर प्रभू पती पत्नी म्हणून एक निष्ठ राग येता या जगाम जाऊन प्रभू तिहान जीवन दी पारिवारिक जीवन